आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं हा आजचा प्रजासत्ताक दिन मुंबई भारतीय जनता पार्टी करता एक वेगळा प्रजासत्ताक दिन असून असंख्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जे एक स्वप्न बघितलं होतं की भारतीय जनता पार्टी हा मुंबईच्या महानगरपालिकेतला सर्वात मोठा पक्ष झाला पाहिजे आणि आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी 89 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये झालेला असून पुढच्याच आठवड्यामध्ये महायुतीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होणार आहे आणि त्याकरता मुंबईकरांच्या खूप आशा अपेक्षा आणि आकांक्षा या आमच्या सर्वांकडून आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबईकर जनतेची सेवा करणं, मुंबई शहराचा विकास घडवून आणणं, मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवणं, मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं आणि तमाम कार्यकर्त्यांनी जनता आणि प्रशासनाच्या मधला दुवा आणि जनता आणि प्रशासनाच्या मधला सेतू म्हणून या ठिकाणी काम करावं अशा प्रकारचा संदेश आज या ठिकाणी तमाम मुंबई भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना दिलेला असून भारतीय जनता पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे आज हा दिवस आम्हाला बघायला मिळालेला आहे। त्या असंख्य कार्यकर्ते येणाऱ्या काळामध्ये मुंबईकर जनतेची सेवा करतील, मुंबईकर जनतेची स्वप्न पूर्ण करतील आणि मुंबईकर जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत, ज्या आशा आहेत, ज्या आकांक्षा आहेत ते पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र अहोरात्र प्रयत्न करून राबतील अशा प्रकारचा संकल्प आम्ही सर्वांनी आज घेतलेला आहे। सर, काल पद्मभूषण पुरस्कार जो आहे तो भगतसिंग कोश्यारी यांना जाहीर झालेला आहे, मात्र संजय राऊत असं म्हणतात की महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजप जो आहे तो सन्मान करत आहे। नाही, मला असं वाटतं की जी व्यक्ती स्वतःच नॉन कॉग्निझिबल आहे आणि दखल घेण्याच्या पात्र नाहीये अशा व्यक्तीच्या कुठल्याही वक्तव्यावरती कुठल्याही प्रकारचं रिएक्शन देण्याची आवश्यकता मला वाटत नाही। शहर शेख यांनी जे वक्तव्य केलेलं होतं की मुंब्रा आता हिरवा करू म्हणून, परंतु त्याच्यावरती इम्तियाज जलील त्यांना जाऊन भेटले। इम्तियाज जलील पुन्हा त्यांनी वक्तव्य केलं की मुंब्राच काय तर संपूर्ण महाराष्ट्रच आम्ही हिरवा करू। जलीलला हे माहिती नाहीये की या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे। हा महाराष्ट्र त्या मराठ्यांचा महाराष्ट्र आहे ज्यांनी पेशावर आणि मुलतानपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा हा रोवला होता आणि दिल्लीच्या तख्तावरी भगवा झेंडा शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी फडकावला होता। हे जलीलला माहिती नाहीये आणि त्यामुळे जलील सोडा, जलीलने पुढचे 100 जन्म जरी घेतले ना तरी तो या महाराष्ट्रातून आणि या हिंदुस्थानातून भगव्याला अजिबात हात सुद्धा लावू शकणार नाही। सर, मंगलप्रभात लोढा यांनी केम हॉस्पिटलमध्ये किंग एडवर्ड हा शब्द काढला जावा अशा पद्धतीची मागणी केली आहे। राऊत म्हणतात की मग तुम्ही ट्रम्प टॉवर बांधता तर ट्रम्पचं नाव काढणार का? त्या बघा, महाराष्ट्रातल्या राजकारणातला विदूषक रोज काय बडबड करतो त्याच्या प्रत्येक वक्तव्यावरती बोलण्याची आवश्यकता मला वाटत नाही। त्यामुळे तो रोज काहीतरी बडबड करत असतो आणि तो एक एंटरटेनमेंट आहे, त्याला सिरियसली घेण्याची आवश्यकता नाही। सर, गणेश नाईक म्हणतात की कल्याण डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये तहात हरलो, भाजप तहात हरलेली आहे। खरं तर जर पक्षाने खुली सूट दिली असती तर ठाण्यात देखील भाजपचाच महापौर बसवला असता, अशा पद्धतीचं वक्तव्य गणेश नाईक हे करताना पाहायला मिळतं। नाही, आता ते गणेश नाईक साहेब त्यांनी जे काही वक्तव्य केलं असेल त्याच्याबद्दल स्पष्टीकरण तुम्ही गणेश नाईक साहेबांनाच विचारलं पाहिजे ना, मी त्याच्यावरती कसं बोलू शकतो? सर, एक हिंदी में बता दीजिए, आज गणतंत्र दिवस है, प्रधानमंत्री मोदी जी भी सतत करते हैं, क्या कहना? आज 77वें प्रजासत्ताक दिन गणतंत्र दिन के शुभ अवसर पर मुंबई भारतीय जनता पार्टी की तरफ से यहाँ पर ध्वजारोहण किया गया है और सभी असंख्य भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का सपना था कि मुंबई की महानगर पालिका के चुनाव में भारतीय जनता पार्टी ये सबसे बड़ा दल के रूप में उभरे। वो सपना पूरा हुआ है और आज भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ताओं ने संकल्प लिया है कि आने वाले समय में मुंबई महानगर पालिका को भ्रष्टाचार विरहित प्रशासन देने के लिए, मुंबई शहर का विकास करने के लिए, मुंबई शहर की सुरक्षितता अबाधित रखने के लिए हम सभी आने वाले समय में परिश्रम करेंगे और मुंबईकर जनता और प्रशासन के बीच में जो सेतु होता है उस सेतु की भूमिका में असंख्य भारतीय जनता पार्टी मुंबई के सभी कार्यकर्ता आएंगे
और मुंबईकर जनता के सपने पूरा करने के लिए मेहनत करेंगे। मेयर पद को लेकर क्या कहना चाहते हैं, किस तरीके से अगले हफ्ते में भारतीय जनता पार्टी, शिवसेना और रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की महायुति का महापौर मुंबई की महानगर पालिका में विराजमान होगी और हिंदुत्व का भगवा झंडा जो है वो मुंबई की महानगर पालिका पर लहराएगा। एमआईएम जिस तरीके से लगातार बयान दे रही है, आपको लगता है कि क्या ये इस्लामिक पार्टी है इस तरीके के बयानबाजी को लेकर? एमआईएम को ये पता नहीं है कि ये छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है, ये धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज का महाराष्ट्र है, ये उन मराठों का महाराष्ट्र है जिन मराठों ने पेशावर और मुल्तान तक छत्रपति शिवाजी महाराज का भगवा झंडा ये लहराया था। ये छोड़ो, इनकी अगली 100 पुश्तें भी आएंगी तो भी महाराष्ट्र और मुंबई और हिंदुस्तान से भगवे को ये हाथ भी नहीं लगा पाएंगे। इस्लामिक पार्टी है क्या आपको लगता है जिस तरीके के इनके बयान है एमआईएम? ये समाज विघातक, देश विघातक, देश विरोधी आतंकवादी मानसिकता रखने वाले ये लोग हैं, समाज को विभाजित करने वाले लोग हैं। और मोदी जी 2047 में विकसित भारत की निर्मित करना चाहते हैं, ये लोग 2047 में अलग रंग के भारत की निर्मित करना चाहते हैं, लेकिन इनके मंसूबे हम किसी भी हालत में कामयाब नहीं होने देंगे। सर एक शेवटचा प्रश्न, भाजप 89 खरं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये मजल मारली, खरं गटस्थापना कधीपर्यंत तुम्ही करणार आहे आणि संयुक्तरित्या गटस्थापना होणार आहे का शिवसेना आणि भाजप? पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये गटस्थापना होईल। टेक्निकॅलिटीज आणि प्रोसिजरल फॉर्मॅलिटीज ज्या असतील त्या सर्वांची नोंद घेऊन या ठिकाणी दोघांची गटस्थापना केली जाईल।